तर नमस्कार मित्रांनो, मी आहे राजू आणि तुम्ही पाहता ए टू झेड मराठी. आणि आज ए टू झेड मराठीवरती योगिता आलेली आहे. योगिताला खूप सारे क्वेश्चन करणार आहोत आपणच. पण त्याआधी तुझं स्वागत आहे ए टू झेड मराठीमध्ये. थँक्यू थँक्यू. ओके. तर पहिला क्वेश्चन हाच आहे माझा, कारण घराच्या बाहेर यायच्या अगोदरच तू जे काही घरामध्ये धाकड गर्ल बनली होती. 2 तास जे तू एकदम म्हणजे असे खेळले की लोकांना तू आवडायला लागली. अगोदर लोक म्हणत होते की तू दिसत नाहीये दिसत नाही, आणि जेव्हा दिसली ती अशी दिसली की लोकांना वाटायला लागलं उगाच तू बाहेर आली आणि तू काहीतरी घरामध्ये केलं असतं. पण घरामध्ये एक धाकड गर्ल असताना देखील, पण घरामध्ये वावरताना मात्र तू आम्हाला जास्त दिसली नाहीस. म्हणजे काय असं होतं तुझं की घरामध्ये एवढी दिसत नव्हती, पण टास्कमध्ये मात्र तू खूप चांगलं खेळत होतीस. बिग बॉसच्या घराचे दोन म्हणजे मला असं वाटतं की एक टास्क खेळणे हा एक वेगळा भाग आहे. टास्क व्यतिरिक्त एक गेम आहे. तो गेम सुद्धा तुम्हाला खेळावा लागतो, ज्या गेम मध्ये मी फार दिसत नव्हते असं मी ऐकलं. आणि ते मलाही ऍक्च्युली माहित होतं कारण मी त्या सगळ्या वादविवाद त्या भांडणांचा कधी फार भाग होऊ शकले नाही. आणि मी बघून गेले होते बिग बॉस आणि बघून मला असं वाटलं की हे जमेल मला. पण जेव्हा मी आत गेले तेव्हा माहित नाही का, पण त्या सगळ्या गोष्टींचा मला एक थोडा त्रास होत होता. मला त्या जमत नव्हत्या. आणि घरातली भांडण आपली फार वेगळी असतात. आपण जे आपल्या फ्रेंड्स बरोबर भांडतो किंवा घरच्यांसोबतचे जे वाद असतात ते खूप वेगळे असतात. आणि बिग बॉस मधले वाद खूप वेगळे असतात. ते खूप वेगळ्या विषयांवरून असतात. आणि तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीने भांडावं लागतं, नाही तर तुम्ही दिसू शकता. आणि माझ्या ऍक्च्युली फार कोणी नादी लागायचं नाही, कारण मला असं वाटतं की त्यांना मी मे बी कॉम्पिटिशन वाटली नसेल, त्यामुळे कोणी फार त्रास दिला नाही तसा. पण आपापसात ते भांडण व्हायचं ते बघून सुद्धा मी खूप म्हणजे मी खूप मला खूप त्रास व्हायचा त्या भांडणांचा. आणि पण टास्क म्हणाल तर टास्क तर ते मला आवडायचे. माझं ते क्षेत्र होतं. मला आज खेळायला फार मजा यायची. आणि तिथे मग मी दिसायचे. आणि मला पण बाहेर आल्यावर कळलं की मला पण वाटलं होतं की लोक फार मला म्हणजे मी रडले वगैरे म्हणून मला ट्रोल वगैरे करतील, पण असं काही झालं नाही. आपल्या प्रेक्षकांनी खूप मोठ्या मनाने मला ऍक्सेप्ट केलं. आणि इनफॅक्ट खूप प्रेम दिलं मला, मी जे काही 1-2 टास्क खेळले त्यासाठी. आणि त्यासाठी खरंच थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. आणि इनफॅक्ट मला खूप दिवसांपासून ऍक्च्युली लाईव्ह यायचं होतं. हो. आज या निमित्ताने लाईव्ह आली तुमच्यासोबत. सो आणि काही नाही, ओके. प्रेक्षकांना थँक्यू बोलण्यासाठीच मला यायचं होतं. सो हो हो थँक्यू. मला हो. आतापर्यंत जे इंटरव्ह्यू आहेत ते मोस्टली ना आपण ऑफलाईन झालेले आहेत. आता प्रेक्षक जे तुला हे करतायत, पसंत करतायत किंवा तुला काहीतरी बोलायचं त्यांना, ते आज या माध्यमातून आज तू आपण काही कमेंट्सही घेणार आहोत. अगोदर आपण बोलूयात, नंतर आपण त्यांच्या काही कमेंट्सही घेऊयात. ठीक आहे. ओके. तर दुसरा क्वेश्चन माझा असा आहे की तू काय म्हटलीस की म्हणजे आम्हाला असं दिसत होतं की तू म्हणत होती मला मानसिक त्रास होतोय, मला मानसिक त्रास होतोय. पण असं काय झालं ज्याच्यामुळे तुला वाटायला लागलं की यार मी घरामध्ये फिट बसत नाहीये किंवा मला या गोष्टी आवडत नाहीयेत. असं होतं ना, काहीतरी एक मोठं काहीतरी होतं. असं काही झालं का तुझ्यासोबत ज्याच्यामुळे तुला असं वाटत होतं की आता नाही, मला राहायचं नाहीये घरामध्ये? जे काही तू बोलली, नंतर रितेश भाऊंना बोलली, बिग बॉसना देखील तू बोलून दाखवलंस. मोठं असं काही नाही म्हणणार मी. जसं मी तुम्हाला हम्म. सांगितलं ऍक्च्युली मला कोणी तसा फार त्रास देत नव्हतं, कारण त्यांना आहेत घरातले सगळे चांगले, कोणी वाईट नाहीये. पण लोक गेमच्या नावाखाली जे काही वाईट वागतायत ते आहेतच शेवटी, जे आपल्या सगळ्या. आणि जर त्यांना दिसत होतं की मला काही गोष्टींचा त्रास होतो, सो मला डिरेक्टली कोणी टार्गेट नाही करायचं. आणि ऑफकोर्स जसं मी सांगितलं की मे बी त्यांना मी कॉम्पिटिशन वाटत नसेल, मे बी त्यांना वाटत असेल की तर अशीच जाईल, मे बी त्यामुळे कोणी डिरेक्टली टार्गेट करत नसेल. पण तरी मला पण नाही करता येणार. मला स्वतःला त्याचा गिल्ट होता की अरे मला असं का होतंय. कारण मी स्वतः माझ्या स्वतःकडून काही अपेक्षा होत्या त्या गेम मध्ये. मला माहिती आहे की त्या शो मेकर्सच्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या आणि मी त्या सगळ्या अपेक्षांचा अपेक्षा भंग करतेय, याचा एक वेगळा गिल्ट होता. आणि याचा सुद्धा मला त्रास होत होता की अरे हे असं का होतंय, आपल्याला आपल्याला काय इथे एवढं रडू येत आहे, किंवा काय इथे छोट्या छोट्या गोष्टी त्रास करून घेते मी. पण तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो, तुम्ही त्याला जज करता की अरे का होतंय का होतंय. त्याला जज न करता त्याला आयडेंटिटी होतं हे ऍक्सेप्ट करणं. ठीक आहे, हो. होतोय होतोय तर होतोय. सो तसं मी बघ फार जज न करता मी ते मान्य केलं. आणि होते माझे खूप चांगले फ्रेंड्स पण झाले त्या घरात आणि मला खूप आधार दिलाय. आम्ही सगळेच एकमेकांसाठी खूप चांगला इमोशनल सपोर्ट होतो. सगळे काय कधी ना कधी थोडेसे वल्नरेबल, प्रत्येकाला थोडी थोडी कधी कधी घराची आठवण यायची. त्यामुळे आम्ही सगळेच एकमेकांसाठी खूप मोठा इमोशनल सपोर्ट होतो.
हो, ते पण बरोबरच आहे. आणि ए ग्रुप मधले पण लोक तुला म्हणजे बोलत होते का का असे की हा नको, म्हणजे तुला हे करायचा प्रयत्न करत होते का ते की हा तू राहू शकतेस, खेळू शकतेस? कारण तुझा खेळ जो होता ना तो लोकांना आवडे बघ. तुझी फॅन फॉलोइंग चांगली, तुला लोक पाहायला खरंच इच्छुक होते. आम्हाला पण खूप खूप कमेंट्स येत आहे. जरी मी बोललो ना रिव्ह्यू मध्ये, आम्ही काय सांगायचो योगिता आज दिसली नाही, कुठं आहे योगिता, काय? तर त्यांचं म्हणणं असं होतं की अरे योगिताला सपोर्ट करा, ती खेळेल. म्हणजे लोकांचा विश्वास होता की ती खेळणार, आता सध्याला जरी अशी असली तरी. पण तू खेळली आणि त्याच्यामुळे लोक म्हणजे हे व्हायला लागले की अरे आता ही खेळते. आणि याच्या अगोदरचे आम्ही हिंदी बिग बॉस बघितले, मराठी पण बघितले. असे काही सदस्य आहेत ते फक्त गेमच खेळतात आणि पुढे जातात, किंवा फक्त घरामध्ये जे भांडणं वगैरे करतात तेवढंच करतात आणि पुढेही जातात. मग आम्हाला वाटतं असं की तू पुढे गेली असतीस कुठेतरी गेम खेळून तरी, कारण गेम हा एक अशी गोष्ट आहे की जी होणारच होती. प्रत्येक वीक मध्ये दोन तीन गेम्स तर होत आहेत आणि लोकांना गेम मध्ये जास्त पाहायला आवडतात. घरातली जी भांडणं आहेत ना ती लोकांना जास्त आवडत नाहीत खरं बघायला गेलं तर. माहित नाही, ते आता वेगळा विषय ते बिग बॉस साठी करावं लागतं नाही लागतं. पण लोक जास्त ते बघतायत, ते गेम बघतात तुमचा गेम कसा आहे, तुम्ही तिथं मेंटॅलिटी तुमची काय आहे तिथं. आणि तू तशी खेळत होतीस चांगली, त्यामुळे लोकांना अजून बघायचं होतं तुला. जर तुला समजलं असतं समजा की मी गेम मध्ये चांगले आहे आणि मला नाहीये या भांडणामध्ये काही प्रॉब्लेम नाही, नाही केलं तरी, तर तू राहिली असतं का घरामध्ये असं की फक्त गेमच खेळायचा आपल्याला, बाकी नाही केलं तरी चालेल? आणि तुम्ही तुमच्या उत्तर देईन. जर तुम्ही हा. मला टीम हम्म. खरंच सपोर्ट करायचे सरांना, माझ्याकडे खूप हेटेड मिळतोय बाहेर. हे बघ, हे खरंच जेन्युइनली तर असतं, तर असं डाऊट नाही. पण टीम मला मला कळायचं नाही की मी नाही काय हो का होत मला सुद्धा कळत नाहीये. म्हणजे आता तुम्ही पण प्रश्न विचारताय ना, मला असा प्रश्न पडतो एखाद्याला जेव्हा त्रास होतो ना एखाद्या गोष्टीचा मानसिक दृष्ट्या, त्याला एक करता येईलच असं नाहीये. ते का होतं कधी कधी त्या स्वतः त्या व्यक्तीला सुद्धा कळत नाही. हा त्याचा राईट, बरोबर. तो नाही मे बी सगळ्यांना कळत की ते कधी कधी का असं होतं आपल्याला नाही कळत, पण ते होतं आणि ते ओके. जास्त महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट फक्त टास्क खेळून भांडणांपासून लांब राहून त्या घरात ते करणं फार अवघड आहे. हो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बरोबर जरी कोणाचे वाद होत नसले तरी आपापसात होणारे वाद बघून सुद्धा मला थोडासा होत होता, हळूहळू त्याची सवय सुद्धा होते. हो. पण मी नेशन मध्ये होते तेव्हा माझ्या ऑपोजिट खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट्स होते. अभिजित असेल, सूरज असेल. सो त्यामुळे तो जो काय निर्णय झाला प्रेक्षकांचा तो करेक्ट होता असं मला वाटतं. आणि मी ठरवलं होतं एका पॉइंट तर की ठीक आहे आपल्याला त्रास तो काय जेव्हा डिसिजन जेव्हा ऑडियन्स डिसिजन घेईल, जेव्हा त्यांना असं वाटेल की ओके आता मी बाहेर आलेलं पाहिजे, तेव्हा तो डिसिजन त्यांचा जो काय असेल तो मी मान्य करेन. आणि शेवटी तेच झालं. हो, ते पण आहे. ठीक आहे. आता बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर तू अगोदर घरामध्ये काही काम करत होतीस, काही कामं करत नव्हतीस, पण बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन तू अशी काही वेगळी कामं शिकलीस का, किंवा आता तू ठरवलंय की हे काम आता मी करू शकते घरात गेल्यानंतर, मी असं काही आहे का? 16 जणांचा स्वयंपाक करू शकते मी आता. अरे बापरे. इकडे आम्ही किती 2-4 जण राहतो घरात. सो प्रत्येकालाच ऍक्च्युली कोणाच्या घरी 16 जण नसतात, कोणालाच एवढा 16 जणांचा स्वयंपाक येत नसतो. पण तिकडे गेल्यावर आता एक अंदाज आलाय 16 जणांसाठी किती भात लावायचा, किती पीठ मळायचं. सो हे एक आहे की आणि मी मोस्टली किचन डिपार्टमेंट मध्ये कामं केली आहेत. सो 16 जणांचा स्वयंपाक आता मी करू शकते. अच्छा. ठीक आहे. आणि एक महत्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युली. सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये गेलात त्यावेळेस तुझा, जान्हवीचा आणि आर्याचा ग्रुप पडला होता. तुम्ही बोलले होते की आपण तर थोडंसं मिळून खेळूयात. पण लगेच टास्कमध्ये तुम्ही जवळपास नाही का, जान्हवी जी आहे तिनं तिचं जे बोलणं वगैरे ते पाहून ते लोकांना पण खटकलं की असं का बोलायला लागलं, आता तर ग्रुप पडला होता डायरेक्ट, असं म्हणजे मूर्ख वगैरे ती बोलायला लागली ना. तर त्याच्यानंतर तर तिनं ते खरं रूप दाखवलंच तिचं, ते तर वेगळी गोष्ट आहे. पण तुमचा ग्रुप ऍक्च्युली का तुटला असं ते जाणून घ्यायचंय आम्हाला, काय झालं असं? ऍक्च्युली तो ग्रुप नव्हता. अच्छा. ग्रुप 4-5 जण जेव्हा एकत्र येऊन काही दिवस त्यांच्यात काहीतरी बॉन्ड होतो तेव्हा तो अच्छा. ग्रुप बनतो. पहिला
दिवस होता. हार्डली एक 10 मिनिटं आम्ही एका त्या सोफ्यावर बसून होतो की यार आपण म्हणजे आल्यावर आमचं एक चांगलं जुळलं होतं. जान्हवी आणि मी ते एकत्रच एंटर केलं होतं. आणि असं ठरलं होतं की जान्हवीला कुठेतरी म्हणजे आमची एकमेकांना आपण आधार देऊया वेळ जेव्हा पडेल तेव्हा, असं एक अच्छा. ठरलं होतं. पण तेव्हा सुद्धा मी केलं होतं की बाबा चुकीच्या गोष्टींसाठी जर माझी मैत्रीण चुकते तर मी तिथे तिला सपोर्ट करणार नाही, असं मी एक बोलले होते. आणि तिथे टास्क मध्ये बरोबर आम्हाला तिघींना उभं केलं. शेवटी बिग बॉसचे खेळ ते जगा वेगळे. तुम्ही किती काही प्लॅन करा ते तुम्हाला अशा पेचात अडकवतात ना की तुम्हाला कळणार नाही की अरे बापरे आता काय करायचं. आणि त्या मोमेंटला मला जे योग्य वाटलं ते मी केलं. मला जे वाटलं की ह्या दोघी घाबरून खेळतायत, त्यांना ते स्ट्रॉंग वाटतायत त्यांना, म्हणून त्यांच्या बाजूने आपण खेळूया. आणि मग एकीकडे आपली आपली मैत्री जपूया. तर ते तसं होत नाही. तिकडे कॅमेराज आहे, तिकडे माईक आहे, प्रेक्षक बघतायत आणि सगळ्यांना सगळं कळतं. सो मला जे योग्य वाटलं ते मी केलं. मी ते उघडं पाडलं. आणि कुठेतरी जसं मी म्हटलं की तो ग्रुप नव्हता, तो हार्डली 10 मिनिटांचं ते कॉन्व्हर्सेशन होतं. ते कॉन्व्हर्सेशन झाल्यावर त्या दोघी गेल्या त्यांच्या ग्रुपमध्ये आणि मी एकटी. सो मला हे माहित होतं की कुठेतरी त्या दोघी एका बाजूला त्यांच्या बरोबर असल्यामुळे मी एकटी पडणार आहे ऍट दी एंड. सो मला जे बरोबर वाटलं सगळं ओपनली मी ते तिकडे सांगितलं. हो, ते पण आहे. आपण एक कमेंट घेऊया की स्नेहा पवन शिंदे यांची कमेंट आहे की सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की त्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने राहिला आणि कोणालाही वाईट काय प्रत्युत्तर दिलं नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू नेहाजी. पहिली गोष्ट तर तुम्ही माझी अप्रिशिएट केलीत. मला वाटलेलं कदाचित या गोष्टीसाठी मला बाहेर ट्रोल केली मी काही का त्यांना तसं प्रत्युत्तर देत नाहीये. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. आणि सगळ्यांनाच ज्यांनी खूप लोकांनी ह्या अशा कॉमेंट्स केल्यात माझ्या पोस्टवरती मी बाहेर. आणि मला खरंच बिलीव्ह नाही झालं की एक असाही वर्ग आहे प्रेक्षकांचा जो वर्ग ह्या गोष्टी अप्रिशिएट करतो, तुमची सिम्प्लिसिटी किंवा एखाद्याला नाही तशा प्रकारचं प्रत्युत्तर देता आलं असं ते गोष्ट अप्रिशिएट करते. सो खरंच थँक्यू सो हा मच. आहे ना, ते प्रत्येकाला भांडणच आवडेल अशी अशी गोष्ट नाहीये ना. खूप लोक असे पण आहेत, त्यांना चांगलं घरामध्ये कोण वागतंय, कोण कसं वागतंय ते पण पाहायला आवडतं लोकांना. कारण ए ग्रुपमध्ये जर बघायला गेलं ना तर भांडतायत ते पण काही करत नाहीयेत ऍक्च्युली. फक्त ते भांडण करत असताना तुमची भाषा समोर अपमान होणार नाही ह्या गोष्टी फक्त म्हटलं तर भांडणी काही चुकीचं नाहीये. त्या घरात ते करणं अपेक्षित आहे, ते मी करते. ओके. हा, महेश हुलपे यांची कमेंट आहे की तुमची टीम प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे. अख्खा महाराष्ट्र तुमच्या टीमकडे रात्री 9 वाजता न चुकता बघतोय. हो, नाही गोष्ट आहे ही. हे आम्हाला पण आतमध्ये आयडिया होती की 2 खूप क्लिअर टीम्स असतात. एक जी खूप असं वाईट वागते लोकांसोबत, आणि आमची जी टीम आहे ती खरंच म्हणजे पहिल्या आठवड्यात कोणाला काही कळत नव्हतं काय करायचं. मग हळूहळू दुसऱ्या आठवड्यात आम्ही कॅप्टन्सी टास्क जिंकलो. मग त्याच्या पुढचा टास्क परत हारलो. सो ते हळूहळू सगळेच शिकतायत. आणि मे बी त्यांची तीच गोष्ट, तो चांगुलपणा त्यांचं खूप नॅचरल आहेत सगळे. कोणी काही बनावटी काही दिखावा करत नाहीये. सगळे जसे आहेत तसेच वागतायत. आणि मी तर आत होते, मी तर बघितलंय, त्यांचा अनुभव घेतलाय की ते सगळे खरंच किती चांगले आहेत. आणि नो डाऊट त्यांना प्रेक्षकांचं प्रेम मिळते, मिळालंच पाहिजे. इनफॅक्ट मिळालंच पाहिजे अशा हो, तू तर 24 तास घरामध्ये होतीस. चांगलं वाईट हे क्लिअरली कळतंय. सो मला की आमची टीम बी अशी छान खेळेल आणि खूप पुढे जाईल. हो, नक्कीच नक्कीच. आणि पुरुषोत्तम दादा पाटील यांची पण कमेंट आली, योगिता ताई नमस्कार म्हणून. अच्छा, ते आमचे पुरुष दादा. मिस झाले. काय दादा, काय तुम्ही? पुरुषोत्तम दादा पाटील यांना थोडासा अजून टाइम दिला पाहिजे होता घरामध्ये. आम्ही म्हणत होतो आठवडा होतो आम्ही आतमध्ये. आठवड्यात म्हणजे चांगली आमची मैत्री झाली होती. त्यांना मी खिचडी वगैरे करून दिली होती. आणि आता बाहेर सगळे आल्यावर आपण एकत्र भेटूच. ओके. हा, पुढचा क्वेश्चन माझा असा आहे की काय ना, प्रत्येक सदस्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत, काही निगेटिव्ह आहेत. आता ते ए ग्रुप आणि बी ग्रुपचं सोडून देऊयात, पण तुला या व्यक्तीमध्ये कोणता पॉझिटिव्ह पॉईंट वाटतोय किंवा या व्यक्तीमध्ये कोणता निगेटिव्ह पॉईंट वाटतोय ते तुला सांगायचंय. एकेकाचं नाव घेईल, त्या हिशोबाने तुला एका शब्दात वर्णन करायचं असं म्हणता येईल आपल्याला, तसं करायचंय. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला ए ग्रुप घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा निक्कीशी काय बोलशील तू? तिचा स्ट्रॉंग पॉइंट आहे की
एक्सपिरियन्स तिचा स्ट्रॉंग पॉइंट आहे, हवंय तिला ऑलरेडी एका शोचा. आणि वीक पॉइंट आहे ओव्हर कॉन्फिडन्स, असं मला वाटतं. हो बरोबर आहे. आणि अरबाज विषयी? अरबाजचा स्ट्रॉंग पॉइंट आहे की ताकद आहे त्याच्याकडे, खूप फिजिकल स्ट्रेंथ चांगली आहे. वीक पॉइंट आहे की त्याला खूप पटकन राग येतो. त्याच्यानंतर वैभवकडे येऊयात. पॉइंट आहे की थोडे सगळे शॉर्ट टेम्पर्ड आहेत. आम्हाला प्रश्न एवढा का येतो यांना, असा खूप प्रश्न पडायचा आम्हाला. हा ठीक. आपण वैभवकडे येऊयात. वैभवने नॉमिनेट देखील केलं होतं तुला याच्या मे बी पहिल्या याच्यातच वीक मध्ये वगैरे. त्याच्यासोबत कसा बॉन्ड होता तुझा? म्हणजे आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं हा काहीतरी करून दाखवेल, पण ज्या पद्धतीने आम्हाला बाहेर दिसताना असं दिसतंय तो अरबाजच्या मागे मागे, जसं अरबाज बोलेल ना ती पूर्व दिशा असल्यासारखे. आता कुठेतरी तो स्टँड घ्यायला लागलाय, कारण कसं आहे ना बिग बॉसच्या घरामध्ये शेवटपर्यंत सेम नातं राहत नाही, पण सुरुवातीला आतापर्यंत तरी असंच वाटत होतं की तो अरबाजच्या मागे मागे आहे. तुम्ही आता 24 तास बिग बॉसच्या घरामध्ये त्यांना पाहताय, तुझं काय म्हणणं आहे वैभव बद्दल? वैभवचा स्ट्रॉंग पॉइंट हा आहे की इव्हन त्याच्याकडे सुद्धा ताकद आहे, पण खूप लोकांच्या अपेक्षा होत्या त्याच्याकडून. हा एकदा लोक बघत होते की हा काहीतरी करेल, त्या एक्सपेक्टेशन्स होत्या. तो एक स्ट्रॉंग पॉइंट होता. आणि वीक पॉइंट तर ते सगळे अख्खं म्हणजे सगळे बघतायतच काय त्याचा वीक पॉइंट आहे की मे बी त्याला त्याचा इंडिव्हिज्युअल गेम काही मे बी खेळता येत नाही, आणि तो जे काय मागून खेळायचा प्रयत्न करतोय. आता मी बाहेर आल्यानंतर मी फार बघितला नाहीये तो काय करतोय, पण बघू होपफुली स्वतःचा काहीतरी गेम दाखवावा. आणि नॉमिनेट म्हणजे तो एक भाग आहे त्या शोचा. नॉमिनेट केलं पण आमच्यात कधीच काही वाद झाले नव्हते. म्हणजे कोणासोबतच मला नॉमिनेट का केलं वगैरे मध्ये कधीच अशा पद्धतीचे कधीच वाद झाले नाहीत. आम्ही नॉमिनेशनची तो टास्क झाला की सगळे आज जाऊन एकत्र जेवण बनवायचो, एकत्र जेवायचो वगैरे. ठीक आहे, आपण एक कमेंट घेऊयात मध्ये. रोशन नवले यांची कमेंट आहे की तुम्हाला बीबी मध्ये बघितलं तेव्हापासून तुमच्याबद्दल एक वेगळीच रिस्पेक्ट आणि इमेज माझ्या मनात निर्माण झाली. आय लाईक युअर पर्सनॅलिटी, अशी त्यांची कमेंट आहे. थँक्यू रोशन. आणि हीच माझ्यासाठी वेगळी विक्टरी आहे. हेच मी आणि खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद सगळ्यांनाच. तू हेच कमवलं बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन, की पुढचा माणूस तसा वागतोय म्हणजे आपणही तसं वागलं पाहिजे असं नाहीये. तो टास्क मध्ये देखील ते केलं. निक्कीनं म्हणजे तू कपडे कसे घातले होते, वरून जॅकेट पण घातलं होतं, कारण एक टास्क आहे, काही होऊ शकतं, खेचाखेची हे एक नॉर्मल आहे. पण तिनं तसं काय केलं होतं की तिला आपण पकडू शकत नाही, म्हणजे असे कपडे वगैरे घालून तो गेम खेळतोय आपण असं, आणि असे कपडे घालून कसं गेम खेळू शकतो? समजा कुठं चुकून कुठं हात लागला, काही झालं, काही होऊ शकतं ना. की तिची स्ट्रॅटेजी तशी ती, असं काही आहे का घरामध्ये तिचं? काही सांगता येत नाही हो. म्हणजे मी स्वतः तिला किती 20 दिवस हार्डली मी होते त्या घरात, 20-21 दिवस. आता ती तिची स्ट्रॅटेजी होती का तिने ऑलरेडी ते घातलेले, मला काही म्हणजे मी तसं मी नाही तिच्यावर तो ब्लेम करू शकत की तिने मुद्दाम तसे कपडे घातलेत, कारण खरं काय मलाही माहित नाहीये. मी ते जॅकेट घातलं होतं कारण मला फ्राईज लपवायचे होते, आणि जर मी ते काढलं, मी ती खेचत होती, गळा आवळत होती हुडीने वगैरे ते, आणि ते काढलं असं तिने माझे कपडे खेचले असते ह्याची मला भीती होती. खेचले असते पण नसतेही खेचले मला माहित नाही, पण ज्या पद्धतीने ती सरळ जर ती जॅकेट पकडते तर मग ती ड्रेस का नाही पकडणार, असं मला एक होतं. आणि तिकडे वेळही नव्हता ते जॅकेट काढून ठेवण्यासाठी, आणि मला भीती होती की ती ड्रेस पकडेल. सो मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आणि तिच्या काय स्ट्रॅटेजीज आहेत ते तिला माहित आणि बिग बॉसनाच माहित. मला काय त्याचा फार अंदाज नाही, पण झालं जे झालं ते झालं, आणि ते सगळ्यांनी बघितलं. ओके. आणि अजून एक क्वेश्चन आहे की म्हणजे आता हा क्वेश्चन फक्त मी असं विचारतो की मे बी असं होऊ शकलं असतं की सौरभ जर सोबत असता तर, म्हणजे आमचं मत असं की तुझा गेम जरा आम्हाला जास्त पाहायला भेटला असता किंवा अजून जास्त पुढे गेली असती. म्हणजे तसा काही विचार केला होता का तुम्ही की हा सोबत गेलं तर बरं होईल, किंवा आता कुठेतरी वाईल्ड कार्डची देखील एक बोलत होते लोक की आलं पाहिजे सौरभने देखील, कुठेतरी अजून आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, म्हणजे त्याच्यावर विचार केला होता का सौरभने की वाईल्ड कार्ड वरती, का नाहीच आपण सौरभचा काही विचारच नव्हता याचा बिग बॉस मध्ये? तर डेफिनेटली यायचा, कारण मी जेव्हा खूप जेव्हा फील करायचं तेव्हा पण मी असा तो असता तर काहीतरी वेगळं झालं असतं, मे बी झालं असतंही, मे बी नसतं, हे सगळ्या त्या जरतरच्या गोष्टी आपण मे बी तो आज असता तर मी जास्त बेटर खेळू शकले असते. पण शेवटी माझं एक इंडिव्हिज्युअल व्यक्तिमत्व आहे, त्याचं एक इंडिव्हिज्युअल आहे. कुठेतरी प्रत्येक ठिकाणी मी नवऱ्याला घेऊन नाही जाऊ शकत आहे ना.
सो ते एक आहे की त्यामुळे मी त्याचा फार विचार नाही. कदाचित उलटही झालं असतं की त्याला आपला एक माणूस आत असणं, आपल्याला कोणी काही मारलं, काही कोणी काही बोललं तर आपल्याला एवढं आपण लेट गो करतो काही वेळानंतर, पण आपल्या माणसाला जर कधी झालं तर आपल्याला त्याचा जास्त त्रास होतो. सो हो. म्हणजे जेव्हा पण काही फिजिकल टास्क व्हायचे किंवा भांडणं व्हायची तर मी इमॅजिन करते, अरे आपल्या सौरभ इथे असतं, त्याला असं कोणी बोललं असतं, त्याच्याबरोबर कोणी असं केलं असतं तर याचा विचार करून मला त्रास म्हणजे त्रास झाला असता. त्यामुळे मला माहित नाही की जर तो आत आला असता तर काय मे बी मी खूप जास्त वीक पडले असते किंवा खूप जास्त स्ट्रॉंग झाले असते आणि काहीतरी वेगळंच घडलं असतं. ओके, ठीक आहे. आणि अजून एक क्वेश्चन आहे की खूप जणांच्या आता तोंडावर जान्हवीचं नाव आहे. ऍक्च्युली निक्की जे करत होती त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आजकाल जान्हवी वागायला लागली घरामध्ये. जान्हवीचं कसं की भांडणामध्ये एवढं काही तिचा म्हणजे तोलच सांभाळला जात नाही. ती काही मनाला वाटेल तसं ती आजकाल बोलते. म्हणजे अगोदरच ती वर्षाताईंबद्दल बोलली होती त्यावेळेस रितेश भाऊनी तिला समजावून सांगितलं होतं की असं बोलू नका, करिअरवरती जाऊ नका किंवा अशा गोष्टी करू नका. तरी देखील ती काल परवाच्या टास्कमध्ये पॅडी दादांना बोलली की नाही का, बाहेर खूप ओव्हर ऍक्टिंग करून झाली तुमची, आता घरामध्ये येऊन ओव्हर ऍक्टिंग करता. म्हणजे एक करिअर विषयीच अजून एक तिचा मुद्दा तिनं काढला. म्हणजे तिला असं समजत नाहीये का आपण एकदा जर सांगितलं एखादी गोष्ट तर बी ग्रुपमधील लोक काय करतायत त्याच्यावरती आचरणात आणतायत नंतर जर काही चुकलं असेल तर. पण ए ग्रुपमधले बहुतेक सगळे सदस्य असे आहेत की त्यांना काहीच देणं घेणं नाही. त्या विकेंडच्या वावर काय होईल, भाऊच्या धक्क्यावर काय होईल, काही नाही. असं आहे का, ते ऐकत नाहीत का त्यांना ऐकायचंच नाही असं काही? कसं आहे ना, सेम विचारांची माणसं एकत्र येतात हे आम्ही त्या हो. घरात. तो ए ग्रुप जो आहे त्यांची विचार करण्याची एक पद्धत आहे, त्यामुळे ते सगळे एकत्र आले. बी ग्रुप आहे ते सगळे खरंच विचारांनी एकत्र आलेत. हो. एक टास्क झाला, ज्याला जे चुकीचं बरोबर वाटलं त्या हिशोबाने ते दोन ग्रुप आपोआप बनले. त्यामुळे त्यांची विचार करण्याची एक पद्धत आहे, बी टीमची विचार करण्याची एक वेगळी पद्धत आहे. जान्हवीचं म्हणाल तर हो, मी त्या घरात बघितलंय की ती खूप पर्सनल अटॅक करते, किंवा जसं मी म्हटलं मगाशी की त्यांना इन जनरल सगळ्यांना खूप जास्त राग येतो. एवढा का राग येतो मला माहित नाही. तिला खूपदा लोकांनी सांगितलंय, बऱ्याचदा पॅडी दादांनी समजवलं, मी एक दोनदा बोलले होते तिच्याशी की, आणि तेव्हा ती पण बोलायची की मला माहिती नॉर्मली ओके असते पण तिला राग आला काहीतरी वेगळी ती होते, वागते. तर तेव्हा ती बोलली, हे मी तो एवढा तेवढा तो चंक बघितला होता, ते डेफिनेटली खूप जास्त चुकीचं होतं. मी आणि जान्हवी आम्ही सेम एजचे आहोत, आम्ही अगदी लहान असताना तेव्हा पॅडी दादाने इंडस्ट्री गाजवली आहे आणि तो अजूनही गाजवतोय. तो मला कळत नाही की इतका राग काय येतो एखाद्या व्यक्तीला, आणि जरी आला तरी तुम्ही एवढी लिमिट कशी क्रॉस करताय, ते अत्यंत चुकीचं आहे. आणि ते तिला कळेल काही दिवसांनी की काय त्याचे परिणाम होत आहेत ते. ओके. आता आपण अजून एक कमेंट घेऊयात, कारण लोकांचे म्हणजे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या पण कमेंट घेणं गरजेचं आहे. ते लोक खूप सारे क्वेश्चन विचारतात. ऍक्च्युली त्या कमेंट्स वरती जात आहेत भरभर भरभर. पण काही काही कमेंट्स आपण सिलेक्टेड कमेंट्स घेऊयात. तर अमोल माने यांचं म्हणणं, योगिता तू खूप इमोशनल आहेस बट लॉयल आहेस. तू मराठी मुलगी कशी असावी तशी आहेस. तुला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. मला पण आत गेल्यावर कळलं की मी एवढी इमोशनल आणि एवढी वल्नरेबल होऊ शकते. हो, मी आहे ना, आपण एकदा कोल्हापूरमध्ये भेटलो होतो आपण त्यावेळेस. मे बी आपल्या सिरियलचं हे होतं काहीतरी शूट वगैरे त्यावेळेस. म्हणजे आपलं बोलणं झालं त्यावेळेस मला वाटलं नव्हतं तू खरंच म्हणजे इमोशनल वगैरे आहेस. तू खूप छान बोलायची, प्रत्येक मॅच्युरिटी असते ना, तसं वाटायचं. पण आज गेल्यानंतर मला वाटलं अरे योगिता अशी कशी काय, म्हणजे असं होतं ना ते की आपण पुढे बघताना काहीतरी मुलगी किती मॅच्युअर वाटते आणि बाहेर आतमध्ये एवढी इमोशनल आहे. तसंच झालं लोकांचंही की आतमध्ये जाऊन. मेच्युअर आणि इमोशनल, म्हणजे मेच्युअर व्यक्ती सुद्धा हा. इमोशनल, हो हो खूप प्रॅक्टिकल आहे. आणि हो म्हणून हो. वाटलेलं की मी खेळू शकेन आतला गेम. पण त्यावर ना, मी जसं म्हटलं ना की मला स्वतःला कळत नव्हतं की मला असं का होतंय. इव्हन मला जे बाहेर ओळखतात त्यांनी पण मला विचारलं की तुला काय झालं, तू अशी बाहेर. म्हणजे मी इमोशनल आहे नो डाऊट, पण मी तितकीच प्रॅक्टिकल सुद्धा आहे. इनफॅक्ट आमच्या दोघांमध्ये कुठेतरी थोडा स्वरूप जास्त इमोशनल, मी जास्त प्रॅक्टिकल असं होतं. पण आत गेल्यानंतर कळलं की मला स्वतःला माझी ती बाजू दिसली की बापरे मी अशी बिहेव करू शकते, मी अशी पण आहे, हे मला आत गेल्यावर कुठेतरी कळलं. आणि माहित नाही मी त्या घरात काय आहे. तुम्ही एकदम चेंज होऊन जाता तिकडे. तुम्ही तुमचाच स्वतःच एक वेगळा पार्ट तुम्ही एक्सप्लोर करता. त्यामुळे असेल ते एक बिग बॉसच्या घरात जाणं म्हणजे काय वेगळ्या जगात जाण्यासारखं आहे. कारण तिथं खूप साऱ्या गोष्टी, त्या मोबाईल वापरू शकत नाही आपण, ना कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकतो,
ना घराच्या बाहेर पडू शकतो. असं आहे की तिथं एक वेगळं जगच आहे ते आपल्यासाठी जवळपास. मग तिथं ऍक्च्युली मोबाईलचा म्हणजे मोबाईल असणं नसणं नाहीये, पण कसं वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत तिकडे. त्याच्यामध्ये तुम्ही कसे मिक्सअप होताय ना यावरती खूप सगळं डिपेंड. अच्छा. ठीक आहे, आपण आहे ना आता तुमच्या बी ग्रुप वरती येऊयात. सध्या काय होतं, आम्ही असं बघतोय की अभिजित दादा जे आहेत ना ते त्याच्यानंतर एक अभिजित दादाचं थोडंसं वेगळं आहे, आणि डीपी दादा असो, अंकिता आणि पॅडी दादा यांचा एक छोटा ग्रुप आहे, त्या मिनी ग्रुप आहे बी मध्ये अजून एक. तर त्यांचं जरा अभिजितवर विश्वास नाहीये अशा काही गोष्टी दिसत आहेत बाहेर. म्हणजे अभिजित असं काही करतोय का? मग आम्हाला तर कुठं काही दिसलं नाही असं की त्यानं काहीतरी येऊन तिकडचं इकडे बोललाय किंवा इकडचं तिकडे जाऊन बोललाय. त्यानं प्रत्येक वेळेस त्याचा स्टँड तो घेतलेला आणि काही केलेलं नाही असं की ज्याच्यामुळे अविश्वास दाखवण्यासारखं आहे. पण अंकिताच्या मनात कुठेतरी आहे की जो अभिजित आहे तो इकडं आणि तिकडं पाय ठेवून आहे अशा पद्धतीचं काय आहे का अभिजितचं असं? कारण आम्हाला तर दिसताना एक तास दिसतं ना फक्त, काही दिसत नाही जास्त आम्हाला तिथं. नाही नाही, मी जेवढे मी आतमध्ये होते मला तरी असं काही वाटलं. आमचं त्याबद्दल बोलणं पण व्हायचं की शेवटी कसे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. अंकिता दादा कोण कोणत्या गोष्टीला कसं घेता येतं ते सगळं त्यावरती डिपेंड करतं. असा वेगळा त्यांचा ग्रुप आहे अशातला भाग नाहीये, पण असतात. आता ग्रुपमध्ये आमच्या 7-8-9 जण होतो आम्ही. आता मी दोघे बाहेर आलोत, पण तेव्हा आम्ही खूप जण होतो. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. एका गोष्टीला जज करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. एखाद्या गोष्टीला मी कदाचित एवढं सिरियसली नाही घेणार, जसं अभिजित उठून गेला होता एका कॉन्व्हर्सेशन मधून, पण अंकिता त्याकडे वेगळ्या पॉईंट बघते. आणि त्यांचं चुकीचं आहे असं नाहीये, कारण त्या घरात क्लिअर अशा 2 टीम्स आहेत, आणि एखादी व्यक्ती जर त्याच्यासारखी वागत नसेल तर ती त्यांना वेगळी वाटू शकते किंवा त्यावर डाऊट येणं हे खूप नॅचरल आहे. तर तेच आहे. आपण असं काही नाही की त्यांना खूप असा अविश्वास आहे त्याच्यावरती, किंवा आणि तोही असं काही करत, म्हणजे मी होते तेव्हा करत नव्हता. आता बाहेर आलं मला माहित नाही, फार बघणं असं नाही झालं. पण मला मला पर्सनली नाही वाटायचं की अभिजित असं काही धोका देईल ग्रुपला किंवा असं काहीतरी डबल काहीतरी गेम खेळेल, असं मला तरी वाटलं नव्हतं. आता पुढे बघू, मे बी त्याला गरज पडली तर करेलही, मला माहित नाही. पण कसं आहे ना, ठीक आहे, यांच्या ग्रुपमधले काही डिस्कस ते यांच्यापर्यंत ठेवणं. काल अंकिताने ना त्या गोष्टी अरबाजला, वैभवला यांना देखील बोलून दाखवल्यात की अभिजित असा का वागतोय म्हणून, इकडं पण बोलतोय तिकडं पण बोलतोय अशा पद्धतीचं. म्हणजे या ग्रुपचे काही गोष्टी तिकडं. आता अंकिता तर खूप समजूतदार आहे, अशा गोष्टी तिने नाही केल्या पाहिजे असं प्रेक्षकांचं मत आहे. कारण काल खूप साऱ्या अशा कमेंट्स येत होत्या की अंकिता असं का बोलली तिकडे जाऊन, ते पण त्या ग्रुपला. नाही, ती समजूतदार डेफिनेटली आहे, ती हो खूप. पण कसं आहे, आपण जेव्हा बाहेरून बघतो ना आपल्याला दिसत असतं. आपल्याला दिसते की अभिजित काय करते, आपल्याला दिसते अंकिता काय करते, आपल्याला दिसते काय, पण ती आत आहे ना, तिला नाही माहिती की राईट. त्याच्यावर डाऊट येणं किंवा त्याबद्दल तिने बोलून दाखवणं ही खूप नॉर्मल आणि नॅचरल गोष्ट आहे. नाही ते ठीक आहे तिथपर्यंत की काही डाऊट आला आपल्या ग्रुपबद्दल डिस्कस केला, पण पुढच्या ग्रुपमध्ये आपण जाऊन तसं बोललो तर हे होतं ना की आपल्याच ग्रुपमधल्या लोकांशी विश्वास नाहीये असं वाटतं ना ते. आणि त्याच्यामुळेच वाटायला लागलं की अशा काही गोष्टी आहेत जे अभिजितवर लोक विश्वास दाखवत नाहीत, बी ग्रुपमधले लोक जास्त, असं कुठेतरी वाटायला लागलं आता. त्याच्यावरूनच मी बोललो होतो काल जे काही घडलं त्याच्यावरून. हळू डिव्हिजन्स डेफिनेटली चेंज होणार. जसं जसं एक एक पुढे बाहेर येईल ती सगळी गणितं चेंज होणार आहेत आता. आणि या ग्रुप मधून पण होतील, त्या ग्रुप मधून पण होतील. आता मे बी काही दिवसानंतर वेगळे ग्रुप्स बघायला मिळतील, काही होऊ शकतं. ते तो खेळ असतो. ते एकमेकांवर डाऊट येणं खूप नॉर्मल, साहजिक आहे. एकमेकांबद्दल म्हणजे आज हा मित्र वाटतो, उद्या कदाचित तो मित्र वाटू शकतो, हे खूप नॅचरल आहे. आपण वैभववरती येऊयात, कारण वैभवच्या काही गोष्टी खूप खटकतायत लोकांना. जसं की ज्यावेळेस तो बी ग्रुपमध्ये टास्कसाठी गेला होता त्यावेळेस त्यांनी खूप साऱ्या अशा गोष्टी केल्या जे नाही का अनऍक्सेप्टेबल आहेत. खरं तर करायला नाही पाहिजे. त्याला जरी वाटत असेल की आपण त्याला कुठेतरी चिटिंग करून त्यांना जिंकून देऊ, पण बाहेर लोक बघतायत, हे कळत नाही का त्याला की बाहेर जे लोक आहेत ते आपल्याला वोट करणार आहेत की नाही, की तो अरबाज वोट करणार आहे आपल्याला, नाही तो अरबाज आपल्याला वाचवणार नाहीये. आणि भरपूर अशा गोष्टी झाल्यात, तो फक्त अरबाजसाठी लढल्यासारखं वाटतोय. आणि अरबाजने आता कॅप्टन्सी जी हँडओव्हर करायची होती तर ते निक्कीला केली. एवढं सगळं करून देखील तिथं वैभवला काही भेटत नाही. तरी पण वैभव असा का वागतोय, तो प्रत्येक वेळेस अरबाजच का करतोय? त्याला वाटत नाही का भाऊ की आपल्याविषयी कुठेतरी इथं चुकीचं घडतंय, आपण इथून निघून गेलं पाहिजे? असं काही बोललाय का तो घरामध्ये? असं काही झालंय का आतापर्यंत? नाही, घरामध्ये तरी तसं काही झालं नाही. आम्हाला पण हा प्रश्न पडायचा की वैभव असं का करतो, त्याच्यामध्ये एवढी पोटेन्शियल आहे, एवढी स्ट्रेंथ आहे,
तसं इंडिव्हिज्युअल गेम न खेळता असं ग्रुपमधून का खेळतोय हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना आतमध्ये पडायचा. पण शेवटी तुम्ही कोणाचे विचार नाही बदलू शकत, कोणाचा कशावर काय से आहे ते तुम्ही नाही बदलू शकत. त्याला जे योग्य वाटत होतं तो करतोय आणि ते तो पुढेही करत राहील. हळूहळू आता त्याला रिअलाइज होईल की त्याला तेवढे मे बी तिकडे इम्पॉर्टन्स दिले जात नाही किंवा त्याला जे हवंय ते मिळत नाहीये त्या ग्रुपमध्ये. आणि आय होप की त्याला ते रिअलाइज व्हावं, कारण हे बाकीच्या सगळ्यांना खूप क्लिअरली दिसतंय आणि आपण बाहेर आहोत म्हणून आपल्याला जास्त क्लिअरली दिसतंय. तर त्याला आतमध्ये ते रिअलाइज होणं गरजेचं आहे. बट ऍट दी एंड प्रत्येकाचे आपापले विचार असतात, आपापली गेम खेळण्याची पद्धत असते. त्याला मे बी वाटलं असेल की पहिले काही आठवडे असं खेळून बघू, मग पुढचे काही आठवडे वेगळं खेळून बघू. तो बघू आता काय काय करतो.